जनावरांना हिरवा चारा देत असताना त्यात एकदल आणि द्विदल असा दोन्ही प्रकारचा चारा असला पाहिजे। द्विदल चारा पिकाचा विचार केला तर लसूण घास, बरसीम या चारा पिकांप्रमाणेच चवळी हे द्विदल वर्गातील भरपूर प्रथिने असलेलं पीक आहे। चवळीची चारा पीक म्हणून लागवड करायची असेल तर कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याची माहिती या व्हिडिओमधून घेऊयात। चवळी पिकापासून उत्तम प्रतीचा रुचकर आणि पौष्टिक चारा मिळतो, ज्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण 13 ते 15% असतं। शिवाय चवळी द्विदल वर्गातील पीक असल्यामुळे पिकाच्या मुळावर गाठी असतात। रायझोबियम जीवाणूंच्या गाठी हवेतील नत्र शोषून घेऊन जमिनीत साठवतात, त्यामुळे जमिनीचा पोत व सुपीकता सुधारण्यासही मदत होते। त्यामुळे आपल्याकडील जमीन, हवामान आणि पाण्याच्या उपलब्धता लक्षात घेऊन चवळीची पेरणी करावी। चवळीची पेरणी उन्हाळी हंगामात फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत करता येते। चवळी चारा पिकाच्या सुधारित वाणांमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील अखिल भारतीय चारा पीक संशोधन प्रकल्पाने श्वेता या वाणाची शिफारस राज्यस्तरावर केली आहे। श्वेता या सुधारित वाणाला भरपूर हिरवी रुंद पानं लागतात। ही हिरवी पानं फुलधारणेपासून शेंगा पक्क्या होईपर्यंत टिकून राहतात। या वाणापासून उत्तम प्रतीचा हिरवा चारा मिळवता येतो। चवळीच्या पेरणीसाठी हेक्टरी 40 ते 45 किलो भेसळ विरहित न फुटलेले टपोरे आणि शुद्ध बियाणं वापरावं। पेरणीपूर्वी 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम चोळावं। बियाणे पेरणीपूर्वी हेक्टरी 20 किलो नत्र म्हणजेच 43 किलो युरिया आणि 40 किलो स्फुरद म्हणजेच 250 किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचं मिश्रण करून द्यावं। पेरणीनंतर लगेच एक पाणी द्यावं। त्यानंतर 4 ते 5 दिवसांनी दुसरे आंबवणीचं पाणी द्यावं। उन्हाळी हंगामात 7 ते 9 दिवसांच्या अंतरानं पाण्याच्या पाळ्या द्याव्यात। पिकांच्या 2 ओळींमधील जमीन हात कोळप्यानं कोळपून घ्यावी। बियाणं पेरणीनंतर 21 ते 25 दिवसांनी एक खुरपणी करून पीक तणविरहित ठेवावं। चवळीचे वेल उंच व दाट वाढत असल्यानं पीक वाढीच्या काळात जमीन झाकली जाऊन तणांचा प्रादुर्भाव कमी होतो। चवळी पिकाची कापणी पेरणीनंतर 60 ते 65 दिवसांनी पीक 50% फुलोरात असताना केल्यास सकस हिरव्या चाऱ्याचं भरपूर उत्पादन मिळतं। अशा या चवळीपासून प्रति हेक्टरी 250 ते 320 क्विंटल हिरवा चारा मिळतो। त्यामुळे तुम्ही चारा पिकाची लागवड करणार असाल तर चवळी पिकाचा नक्की विचार करा। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रोवनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।